गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज थोडा पॉवरचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो आहे. तर मागच्या लेक्चरला आपला प्रॉब्लेम रीड करून झाला होता आणि आपण एक वर्किंग नोट केली होती. ओपनिंग स्टॉक प्लस युनिट प्रोड्यूस इक्वल टू क्लोजिंग स्टॉक प्लस युनिट सोल्ड. त्याच्यात तुम्हाला ओपनिंग स्टॉकचे युनिट्स दिले होते. युनिट्स प्रोड्यूस तुम्हाला काढायचे आहेत, किती युनिट्स आपण प्रोड्यूस केले ते काढायचे आहेत. आणि क्लोजिंग स्टॉक जे आहेत तो पण दिला आहे तुम्हाला आणि युनिट सोल्ड तोही दिला आहे. तर हे इक्वेशन वापरलं. इक्वेशन वापरून आपण युनिट प्रोड्यूस हे काढलं. युनिट प्रोड्यूस 50,000 आणि युनिट सोल्ड 47,500. आता आपल्याला काय करायचं आहे, कॉस्टशीट करायची आहे, नंतर वर्किंग करायचं आहे आणि रिकन्सिलिएशनचं स्टेटमेंट बनवायचं आहे. तर आपण स्टार्ट करूया. तर आता इन द बुक्स ऑफ RST लिमिटेड कॉस्ट शीट फॉर इयर एंडेड 31 मार्च 2012. प्रोडक्शन 50,000 युनिट्स, सेल्स 47,500 युनिट्स. नंतर आता आपण स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिलं रॉ मटेरियल आहे. रॉ मटेरियलला युनिटच्या कॉलममध्ये 50,000 येणार आणि कॉस्ट पर युनिट 40 येणार. 2 डेसिमलपर्यंत आपल्याला घ्यायचे आणि त्याला 50,000ने मल्टिप्लाय करायचं. तर 50,000 युनिट्स बनवले, त्याला 40ने मल्टिप्लाय केलं म्हणजे इथे 20 लाख आलं. नंतर डायरेक्ट वेजेस हे तुम्हाला मटेरियलचे 70% दिलेले आहेत. तर पुढे डायरेक्ट वेजेस घ्यायचे. डायरेक्ट वेजेस हे मटेरियल 40 आहे, 40चे 70% आपण घेऊया. म्हणजे 28 आले. 2 डेसिमलपर्यंत घ्यायचे, नंतर त्याला 50,000ने मल्टिप्लाय करायचं. 1,14,00,000 आले. ओके. आता या दोघांची टोटल प्राइम कॉस्ट ₹20 लाखमध्ये 14 लाख ॲड केले. दोघांची टोटल प्राइम कॉस्ट, त्याला 50,000ने भागायचं, 2 डेसिमलपर्यंत घ्यायचं. ही प्राइम कॉस्ट आली. आता प्राइम कॉस्टमध्ये आपल्याला फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड करायचे. फॅक्टरी ओव्हरहेड्स क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे 50% ऑफ डायरेक्ट मटेरियल. तर डायरेक्ट मटेरियल 40 आहे, 40चे 50%. 40चे 50% 20 2 डेसिमलपर्यंत घ्यायचेत आपल्याला आणि त्याला 50,000ने मल्टिप्लाय करायचं. 10 लाख. आता या दोघांची टोटल येणार फॅक्टरी कॉस्ट. तर इकडे आपण फॅक्टरी कॉस्ट काढली, टोटल कॉस्ट आणि CPUची टोटल घेतली. आता त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आपल्याला घ्यायचे.
ॲड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स, तर ते वर्क कॉस्टचे 20% आहेत. तर 88% वर्क कॉस्ट आहे. 88चे 20%. $17.60 आणि मग त्याला आपल्याला 50,000ने मल्टिप्लाय करायचं आहे. 8,80,000 आलं. ते ॲड करून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तर दोन्ही टोटल कॉस्ट आणि CPU आपण ॲड केले. नंतर आता इथे ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स तुम्हाला दिलेला आहे, तो पहिला घ्यावा लागेल. तर याच्यात ॲड ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स पहिला ॲड करायचा. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स तुम्हाला युनिट्स दिलेत 2,500, तर 2,500 ॲड करा. नंतर त्याचा जो रेट आहे त्याचा रेट 101.80, 2 डेसिमलपर्यंत आपल्याला घ्यायचे आणि मग ते मल्टिप्लाय करायचे. 2,500 इंटू 101.80 2,54,500 आणि मग आपल्याला युनिट्सचा कॉलम ॲड करायचा आहे. CPU नाही ॲड करायचा. युनिट्स आणि टोटल कॉस्ट या 2 गोष्टी तुम्हाला ॲड करायच्या. युनिट्स आणि टोटल कॉस्ट 2 गोष्टी आपण ॲड केल्या. नंतर हे क्लोज करायचं. आता ओपनिंग स्टॉक ॲड केल्यानंतर आपल्याला क्लोजिंग स्टॉक मायनस करायचा आहे. लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. क्लोजिंग स्टॉक फिनिश गुड्सचे जे युनिट्स आहेत ते तुम्हाला दिलेत 5,000 युनिट्स दिलेत. आता त्या 5,000ला आपल्याला रेट कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा वापरायचा आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा आपण रेट वापरला. हा रेट वापरला. नंतर त्याला मल्टिप्लाय करायचं. 5,000ला 105.60ने मल्टिप्लाय करायचं. 5,28,000. नंतर त्याच्यातनं लेस करायचं. युनिट्स लेस करायचे आणि अमाऊंट लेस करायची. आणि रेट आपण कसा काढतो? टोटल कॉस्टला युनिट्सने डिवाइड करून. टोटल कॉस्टला आपण युनिट्सनी डिवाइड करायचं आणि 2 डेसिमलपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. तर हे परत एकदा मी तुम्हाला सांगतो. कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या नंतरचं पहिले युनिट्स घेतले, युनिट्सला रेटने मल्टिप्लाय केलं, ही अमाऊंट आहे. हे सोपं आहे. नंतर आपण काय करायचं? युनिट्सची टोटल घ्यायची आणि टोटल कॉस्टची टोटल घ्यायची. युनिट्स आणि टोटल कॉस्टची टोटल घ्यायची. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक फिनिश गुड्स 5,000 घ्यायचं, त्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा रेट घ्यायचा, त्याने मल्टिप्लाय करायचं आणि नंतर आता इथे क्लोज करूया. क्लोज केल्यानंतर युनिट्स लेस करायचे आणि हे टोटल कॉस्ट लेस करायची आणि रेट डिवाइड करायचं. टोटल कॉस्टला युनिट्सने डिवाइड करून रेट काढायचा. तर ही पद्धत आहे कॅल्क्युलेट करायची. आता याला नाव द्यायचं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आता याच्यात आपण काय करायचं? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲड करायचे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲड करायचे.
तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स तुम्हाला 15 दिलेत. तर 15 त्याला तुम्हाला 47,500 मल्टिप्लाय करायचं आहे. नंतर ते ॲड करून त्याला नाव द्यायचं टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. तर तुम्हाला इथे अमाऊंटमध्ये अमाऊंट ॲड करायची आणि युनिट्स CPU ॲड करायचा. ही टोटल कॉस्ट आली आपली. क्लोज करायचं. आता टोटल कॉस्टमध्ये प्रॉफिट ॲड करून सेल्स, ॲड प्रॉफिट आणि सेल्स. आता इकडे सेल्स तुम्हाला दिलेलेच आहेत 59,85,000. त्याला तुम्हाला 47,500 डिवाइड करायचं आहे अप टू 2 डेसिमल्स. 126 आले. 126.00 घ्यायचे. एक मिनिट, सेल्स इकडे वेगळी आहे. इथे 125, इथे 125 घ्या आणि त्याला 47,500 मल्टिप्लाय करा. 59,37,500 म्हणजे सेल्सचा आयटम पण इथे कम्पेअरला घ्यावा लागणार. आता इथे डिफरन्स काढायचा. प्रॉफिट टोटल कॉस्ट म्हणून टोटल कॉस्ट मायनस केली 2,18,500 आणि इथे पण मायनस करायची. 125 मधनं 120.40 मायनस करायचे. 4.60 प्रॉफिट आला. नंतर आता रिकन्सिलिएशनचं स्टेटमेंट आपल्याला करायचं आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण कॉस्ट फायनान्शियलनी सुरुवात केली होती. आता इथे आपण कॉस्टिंगनी सुरुवात करू. दोन्हीची प्रॅक्टिस आपल्याला व्हायला पाहिजे. तर आता आपण वर्किंग नोट करूया. कॉस्टिंगपासून स्टार्ट करूया. पर्टिक्युलर्स, कॉस्टिंग, फायनान्शियल आणि डिफरन्स. आता एक एक आयटम आपण घेऊया. सगळ्यात पहिला आहे डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल कॉस्टिंगमध्ये 20 लाख आहे. फायनान्शियलमध्ये 20,80,000 आहे. म्हणजे डिफरन्स मायनसमध्ये येणार. -80,000 आपल्याला हे मायनस करायला लागणार. डायरेक्ट मटेरियल नंतर डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट वेजेसची कॉस्टिंगची व्हॅल्यू आहे 14 लाख. आणि इथे 15,15,000. म्हणजे जो डिफरन्स येणार -1,15,000. त्याच्यानंतर फॅक्टरी ओव्हरहेड्स.
फॅक्टरी ओव्हरहेड्स कॉस्टिंगमध्ये आहे 10 लाख, 10 लाख आणि 10,18,000. -18,000. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स $8,80,000 आणि 8,45,000. दोघातला फरक +35,000. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक जो आहे कॉस्टिंगमध्ये 2,54,500. आणि फायनान्शियलमध्ये 2,50,000. तर हा मायनसमध्ये नाही प्लसमध्ये 4,500. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक इन्कम आहे, तर आपल्याला उलटा रूल कन्सिडर करावा लागेल. क्लोजिंग स्टॉक जो आहे तो कॉस्टिंगमध्ये 5,28,000 आणि याच्यात 5 लाख. आता डिफरन्स मायनस प्लसमध्ये आहे, पण मायनस घेणार कारण इन्कम आहे. -28,000. क्लोजिंग स्टॉकच्या नंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स कॉस्टिंगमध्ये 7,12,500 आणि फायनान्शियलमध्ये 7 लाख म्हणजे +12,500. त्याच्यानंतर इकडे सेल्स घ्यायला विसरायचं नाही. सेल्स आपलं इन्कम आहे, तर सेल्सची कॉस्टिंगमध्ये 59,37,500 आणि इथे 59,85,000. आता या दोघातला डिफरन्स मायनसमध्ये येतोय, पण आपण घ्यायचं प्लसमध्ये +47,500 कारण ते आपलं इन्कम आहे. ओके, आता कॉस्टशीटचे सगळे आयटम डिस्कस करून झाले. आता आपल्याला जे आयटम्स फक्त फायनान्शियलमध्ये येतात
ते घ्यायचं आहे. आता इकडे सगळ्यात पहिलं गुडविल रिटर्न ऑफ. गुडविल रिटर्न ऑफची अमाऊंट आहे 60,000 फक्त फायनान्शियलमध्ये आहे आणि हे मायनसमध्ये येतं आहे, -60,000. त्याच्यानंतर लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट 1,00,000. मायनसमध्ये. त्याच्यानंतर कमिशन रिसिव्ड इन्कम आहे, उलटा रूल ॲप्लिकेबल होणार. कमिशन रिसिव्ड 35,000 आणि हे मायनसमध्ये पण करणार प्लस, कारण इन्कम आहे. कमिशन रिसिव्ड नंतर बॅड डेट्स रिकवर्ड, बॅड डेट्स रिकवर्ड पण इन्कम आहे, त्याला उलटा रूल ॲप्लिकेबल होणार. 12,000 आपण प्लस करणार, ओके, प्लस 12,000. आता आपलं वर्किंग करून झालं. आता आपण सोल्युशन करूया. आपलं मेन आन्सर आता इथे आपण स्टार्ट करणार आहोत कॉस्टिंगच्या रेकॉर्डपासून. नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्टिंग रेकॉर्ड्स. आता त्याची जी अमाऊंट आहे $2,18,500. आता त्याच्यात आपण ॲड काय काय गोष्टी करणार आहोत. ॲडमध्ये पहिलं आपण घेणार आहोत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स कॉस्टिंगमध्ये जास्त आहे, तर त्याला आपण ओव्हर शब्द टाकणार. ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स 35,000 ॲड करणार. ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. त्याची अमाऊंट आहे 35,000. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक. आता ओपनिंग स्टॉक हा कॉस्टिंगमध्ये जास्त आहे, तर तिकडे ॲब्सॉर्प्शनच्या ऐवजी आपण व्हॅल्युएशन शब्द घेणार. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक 4,500.
ओवर वैल्यूएशन ऑफ ओपनिंग स्टॉक. त्याच्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स कॉस्टिंगमध्ये जास्त आहे, तर आपण ओव्हर शब्द वापरणार. $12,500. त्याच्यानंतर सेल्स आपले कॉस्टिंगमध्ये कमी आहेत, तर इकडे काय लिहायचं? सेल्स रिकॉर्डेड लेस इन कॉस्टिंग. सेल्स रिकॉर्डेड लेस इन कॉस्टिंग. फरक 47,500. नंतर कमिशन रिसिव्ड आणि बॅड डेट्स रिकवर्ड, तर ते फक्त फायनान्शियलमध्ये आहेत, कॉस्टिंगमध्ये नाही. त्याच्यानंतर बॅड डेट्स रिकवर्डला पण तेच लिहिणार. $12,000 आणि यांची टोटल आपण घेणार $1,46,500. ते आपण ॲड करणार. हे क्लोज करणार. आता ॲड झाल्यानंतर आता आपण लेस करणार. लेसमध्ये पहिलं डायरेक्ट मटेरियल कॉस्टिंगमध्ये कमी आहे, तर अंडर शब्द टाकणार. अंडर ॲब्सॉर्प्शन ऑफ डायरेक्ट मटेरियल. $80,000. नंतर अंडर ॲब्सॉर्प्शन ऑफ डायरेक्ट वेजेस 1,15,000.
नंतर अंडर ॲब्सॉर्प्शन ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स 18,000. नंतर क्लोजिंग स्टॉक कॉस्टिंगमध्ये जास्त आहे, तर ओव्हर शब्द घ्यायचा. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. $28,000. नंतर गुडविल रिटर्न ऑफ चे 60,000. लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट 1,00,000. नंतर याची टोटल घ्यायची. तर आता ही लॉस येतोय, कारण लेसची टोटल जास्त आहे आणि वरची टोटल कमी आहे, तर हा लॉस आहे. आणि फायनान्शियलचा पण लॉस आहे, तर आपण 4,01,000 मधनं 3,65,000 मायनस करूया, म्हणजे 36,000चा लॉस. तर हा लॉस आपला फायनान्शियल प्रमाणे आहे. नेट लॉस ॲज पर फायनान्शियल रेकॉर्ड्स. आता हे क्लोज करायचं. तर हे क्लोज केलं. आता आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊया.
पुढच्या प्रॉब्लेमचा मी तुम्हाला फोटो पाठवतो. ओके, तुम्हाला मी प्रॉब्लेम पाठवला आहे. आता मी तो प्रॉब्लेम वाचतो, आपण सॉल्व करूया. फॉलोइंग इज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज पर द फायनान्शियल रेकॉर्ड्स ऑफ श्रद्धा एंटरप्राइजेस फॉर द हा नाही, आपला 23वा आहे, चुकून 24वा वाचला मी. Following is the profit and loss account as per financial records of Kavita Enterprises for the year ended 31st March 2018. तर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिला आहे. मटेरियल कन्झ्युम, डायरेक्ट वेजेस, फॅक्टरी ओव्हरहेड्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स, सेल्स, रेंट इन्कम, क्लोजिंग स्टॉक, फिनिश गुड्स. आता इथे सेल्स 16,000 आहेत आणि क्लोजिंग स्टॉक फिनिश गुड्स 2,000 आहेत. तर या दोघांची टोटल 18,000. नंतर सेल्स ओव्हरहेड्स, इन्कम टॅक्स, नेट प्रॉफिट
पुढे त्यांनी म्हटलं आहे फॉर द सेम पिरियड कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड शोज द फॉलोइंग. तर कॉस्ट अकाउंटिंगच्या आधारे मटेरियल कन्झ्युम 20,000 kg ॲट द रेट ₹27, म्हणजे 20,000 kg एवढं रॉ मटेरियल कन्झ्युम केलं आहे. रेट आहे 27. नंतर डायरेक्ट वेजेस 3,000 मॅन डेज ॲट द रेट ऑफ 90 पर मॅन डेज, म्हणजे 3,000 आपण मॅन डेज कन्सिडर करतो. प्रत्येक मॅन डेजचा रेट 90 आहे. नंतर फॅक्टरी ओव्हरहेड्स 20% ऑफ द प्राईम कॉस्ट. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स 30 पर kg ऑफ आउटपुट प्रोड्यूस. आणि सेल्स ओव्हरहेड्स 50 पर kg. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स वॉज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, म्हणजे नेहमी करतो तसंच आहे. सेलिंग प्राईस वॉज 135 पर kg, म्हणजे या प्रॉब्लेममध्ये पण सेलिंग प्राईस वेगळी आहे. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. तर पहिल्यांदा आपल्याला नोट करावी लागेल युनिट प्रोड्यूसची. युनिट प्रोड्यूस काढताना आपल्याला युनिट सोल्डमध्ये क्लोजिंग स्टॉक ॲड करायला लागेल, जसं आपण मध्ये 2 प्रॉब्लेममध्ये केलं होतं. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा मननचा 23rd प्रॉब्लेम आहे. तर इकडे 16,000 मध्ये 2,000 ॲड करायचे. म्हणजे 18,000 येतील. तर युनिट सोल्ड 16,000 आहेत आणि क्लोजिंग स्टॉक 2,000 आहे. त्या दोघांची टोटल 18,000 आपलं प्रोडक्शन आहे. ठीक आहे, तर आता आपण फॉर्मॅट ड्रॉ करूया. तर इन द बुक्स ऑफ कविता एंटरप्राइजेस कॉस्ट शीट फॉर इयर एंडेड 31 मार्च 2018 प्रोडक्शन 18,000 युनिट्स, सेल्स 16,000 युनिट्स. ठीक आहे, तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आहे डायरेक्ट मटेरियल 20,000 kg 27च्या रेटने. तर इथे युनिट्समध्ये 20,000 येणार. कॉस्ट पर युनिट 27 अप टू 2 डेसिमल प्लेसेस आणि त्याला मल्टिप्लाय करायचं. नाही, इथे 18,000 येणार. एक मिनिट, याचं कसं करायला लागेल? 20,000 × 27 आहे ना, हे टोटल कॉस्टमध्ये लावावं लागेल. 20,000 × 27 हे टोटल कॉस्टमध्ये लावावं लागेल आणि त्याला आपल्याला 18,000ने डिवाइड करायचं आहे. कारण इथे आपलं रॉ मटेरियलची क्वांटिटी 20,000 आहे आणि प्रोडक्शन 18,000 आहे. तर आपल्याला प्रोडक्शनने डिवाइड करायचं आहे. म्हणजे 20,000 × 27 5,40,000 इकडे लिहिलं आणि नंतर त्याला 18,000नी भागून त्याचा रेट इकडे काढला, असं केलं आहे ते. ठीक आहे, डायरेक्ट मटेरियल झाल्यानंतर पुढे डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस 3,000 मॅन डेज इंटू ₹90. तर इकडे टोटल कॉस्टच्या कॉलममध्ये लिहायचं 3,000 × 90 2,70,000
आणि मग त्याचा रेट काढायचा, 18,000नी भागून त्याचा रेट काढायचा. आता या दोघांची टोटल प्राईम कॉस्टमध्ये या दोघांची टोटल घ्यायची आणि त्याला 18,000नी भागायचं किंवा टोटल घ्यायची, म्हणजे ही प्राईम कॉस्ट आली. तिला आपल्याला क्लोज करायचं आहे. हे क्लोज केलं. आता त्याच्यात फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड करायचे. ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स त्यांनी सांगितले प्राईम कॉस्टचे 20%. तर प्राईम कॉस्ट 8,10,000 आहे. 8,10,000चे 20%. $1,62,000 आणि त्याला 18,000नी भागायचं. 9 यांची टोटल घ्यायची. टोटल कॉस्ट आणि CPU ची टोटल घ्यायची किंवा 18,000नी डिवाइड करायचं. फॅक्टरी कॉस्ट ॲड केल्यानंतर, फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड केल्यानंतर त्याला नाव द्यायचं फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट नंतर ॲड ऑफिस ओव्हरहेड्स. ऑफिस ओव्हरहेड्स त्यांनी सांगितलं आहे 30 पर kg ऑफ आउटपुट प्रोड्यूस, म्हणजे 30चा रेट घ्यायचा 2 डेसिमलपर्यंत आणि त्याला 18,000नी मल्टिप्लाय करायचं. 5,40,000. नंतर त्याची टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढायची, कॉस्ट पर युनिट आणि टोटल कॉस्टची टोटल घ्यायची. त्याला नाव द्यायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये ऑफिस ओव्हरहेड्स नाही. आता याच्यातनं आपल्याला क्लोजिंग स्टॉक फिनिश गुड्स मायनस करायचं आहे. तर इकडे 2,000चा क्लोजिंग स्टॉक आहे. 84 रेट आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा आणि त्याला मल्टिप्लाय करायचं. 2,000 × 84ला मल्टिप्लाय केलं. आता इकडे मायनस करायचे. 18,000तनं 2,000 मायनस करायचे. इथे पण मायनस करायचे. त्याच्यानंतर रेट काढायचा. रेट तेवढा देणार 84, फक्त काढायचं 2 डेसिमलपर्यंत घ्यायचं. त्याच्यानंतर हे क्लोज करायचं. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स लेस केलं. आपल्याला मिळालं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये आपल्याला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲड करायचे आहेत. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲड करायचे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आपल्याला सांगितले तर 50 रुपीज पर आउटपुट सोल्ड, म्हणजे इथे 50 घ्यायचे अप टू 2 डेसिमल आणि त्याला 16,000ने मल्टिप्लाय करायचे. नंतर त्याची टोटल घ्यायची. टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स.
टोटल कॉस्टची आणि सी पी यूची टोटल घ्यायची किंवा त्याला 16,000ने डिवाइड करायचं. 134 अप टू 2 डेसिमल्स. त्यानंतर हे क्लोज करायचं. आता टोटल कॉस्टमध्ये प्रॉफिट ॲड करायचा आणि खाली सेल्स येणार. आता इकडे सेल्सची कॉस्ट पर युनिट तुम्हाला दिली आहे. हम्म. 135 ही सेलिंग प्राइस आहे अप टू 2 डेसिमल आणि तिला 16,000ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 21,60,000 आणि दोघातला फरक प्रॉफिट येणार. 21,60,000 मधनं 21,44,000 वजा केले 16,000चा प्रॉफिट. इथे 1 रुपयाचा प्रॉफिट आणि हे क्लोज करायचं. ठीक आहे. तर आपण बाकीचा प्रॉब्लेम पुढच्या लेक्चरला घेऊया. आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.